विशालगड गजापूर वस्तीवर हिंसाचार करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ अटक करा. समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं औसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन. विशालगड गजापूर प्रकरणात कर्तव्यात कसूर करणाऱ्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना त्वरित निलंबित करण्याबाबत शासनाकडून गजापूर येथील पीडितांना 25,000ची तुटपुंजी मदत करण्यात आली आहे. ती वाढवून प्रत्येकी 5 लाख रुपयाची मदत देण्यात यावी. कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगड पायथ्याशी 4 किलोमीटर लांब असलेलं गजापूर वस्ती येथे दिनांक 14/7/2024 रोजी काही संघटनेने विशालगड किल्ल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी सर्वांना एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं. सदरील अतिक्रमणाचा विशालगड किल्ल्यावरचं असताना विशालगडाच्या पायथ्याशी असणारे 4 किलोमीटर लांब असणारं गजापूर वस्तीतील लोकांचे काही देणंघेणं नसताना या मनुवादी संघटनेचे गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी गजापूर गावातील धर्मस्थळाची तोडफोड करून धर्मग्रंथांना फाडलं. अल्पसंख्याक समाजाच्या घरावर दगडफेक करून घरे जाळण्याचा प्रयत्न केला. मुस्लिम वस्ती व मस्जिदवर हल्ला करून तोडफोड व जाळपोळ करण्यात आली. तसेच या समाजकंटकांनी पवित्र कुराण शरीफाचा अवमान केला. महिला, वृद्धांना व लहान मुलांना मारहाण केली. तरी अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी. तसेच या मागण्याचं निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना समस्त मुस्लिम समाजाच्या वतीनं देण्यात आलं. हुआ है कि हमारे दिल को एक बड़ी ठोस पहुंची है और सिर्फ हमारे दिल को नहीं है बल्कि इस मुल्क में जितने लोग रहते हैं वो सारे के सारे लोगों के दिल को एक ठोस पहुंची है. और वो ठोस ये पहुंची है कि हम ये नहीं कहते कि भाई गैर मज़हब के लोगों ने ठेस पहुंचाई है, लेकिन इस मुल्क में रहने वाले जिनके अंदर इंसानियत नहीं है, सब गैर इंसानियत वाले लोग नहीं हैं, लेकिन इंसानों में रहकर कुछ जानवर सिफत लोगों ने और कुछ जालिम लोगों ने इंसानों पर जुल्म किया और इबादत गाह को नुकसान पहुंचाया है. और हम सब कुछ बर्दाश्त कर सकते हैं, लेकिन हम हमारी इबादत गाहों को नुकसान पहुंचे या हमारे कुरान पर कोई आँच आ जाए या हमारे दीन पर कोई आँच आ जाए, इसको हम बर्दाश्त कभी भी नहीं कर सकते. मेरी ज़िंदगी का मकसद तेरे दी की सरफराजी, हमारा जीना और हमारा मरना तो इस्लाम के लिए है. हमारा जीना और मरना, दुख दर्द रखना, ये तो दीन के लिए, अल्लाह के घरों के लिए है. आप जानते हैं एक अल्लाह के घर के लिए जो हालात हो रहे हैं, जो लोग अपने अपनी जान कुर्बान कर रहे हैं, वो सिर्फ अल्लाह के घर के लिए कर रहे हैं. इस मुल्क में रहते हुए हमारे इबादतगाह को नुकसान पहुंचाया गया, मुसलमानों को नुकसान पहुंचाया गया, उनका माली नुकसान किया गया है. हम ये बात को लेकर निवेदन देने के लिए सरकार के पास आए हैं. सरकार ये लोगों की हिफाजत करने वाली सरकार है. सरकार लोगों का ख्याल रखने वाली सरकार है. सरकार मंदिर और मस्जिद की हिफाजत करने वाली सरकार है. सरकार गरीब और अमीर की हिफाजत करने वाली सरकार है. इतना बड़ा नुकसान होता है, सरकार की आंख बंद होते हैं. हम ये सरकार से कहते हैं, अगर तेरे अंदर दम है, हुकूमत हाथ में लेकर अगर तुम मुसलमानों की, बल्कि इस मुल्क में रहने वाले लोगों की अगर तुम हिफाजत नहीं कर सकते और तुम अपने स्टेट के लोगों की और इबादत गाहों की हिफाजत नहीं कर सकते, तो तुमको कुर्सियों पर बैठकर अपने आप को कुर्सी संभालने का कोई हक नहीं बनता है. एक निवेदन हमारा ये है, जैसे नुकसान हुआ है उसकी भरपाई कर दी जाए, जैसे नुकसान हुआ है. और कल हमारे मुख्यमंत्री वहां जाकर लोगों के जिनके नुकसान हो गए 25,000 रुपये का ऐलान करके आते हैं. ये शर्म की बात है कि 25,000 रुपये से क्या किसी का नुकसान भरपाई हो सकता है? कोई शहीद हो जाए, लाखों का ताउन, कोई एक्सीडेंट में मर जाए, उसको लाखों का ताउन, और कोई जालिम किसी शरीफ का घर उजाड़े, कोई जालिम किसी शरीफ के दुकान को आग लगा दे, तो हुकूमत जाकर 25,000 रुपये का ऐलान करती है. 25,000 रुपये की हमें ज़रूरत नहीं है, बल्कि उनका जो नुकसान हुआ है, पहले तो ये है कि जिन्होंने नुकसान किया है उनसे नुकसान वसूल कर लिया जाए. और अगर उनकी हैसियत नहीं है नुकसान भरपाई करने की,
तो हुकूमत अपने खजाने से उनका नुकसान पूरा कर दे। ये हमारी पहली मांग है। दूसरी मांग हमारी ये है, जो शरीर ऐसे शरारत कर रहे हैं, जो ऐसे शरारतें करके इंसानों में इंसानों को दुश्मन बना रहे हैं, समाज को समाज में दुश्मनी पैदा कर रहे हैं, आपस का मोहब्बत का जो हमारा मुल्क है इसको खराब करने की जो लोग कोशिश कर रहे हैं, फौरन ऐसे जालिमों को पकड़कर बिल्कुल कड़ी सजा दी जाए कि इसके बाद कोई उठकर ऐसा सर उठाकर किसी को तकलीफ न दे। हमारा वो मुल्क है, इंसान तो छोड़ दीजिए, हमारा वो मुल्क है, अगर कोई जानवर को तकलीफ देता है तो हमारी हुकूमत उसको सजा देती है। आपको पता है कि हिरन मारना हमारे मुल्क में जुर्म है, तो इंसानों को मारना क्या अच्छी बात है? इंसानों को मारना क्या ये इंसानियत है? न इंसानों को मारा जाए, और जो लोग ऐसी शरारतें कर रहे हैं, हम हुकूमत से ऐलान करते हैं ऐसे जालिमों को, ऐसे शरीरों को पकड़कर उनको कड़ी से कड़ी सजा दे दी जाए। और आइंदा हमारे जो लोग हैं, हुकूमत पर जो लोग हैं, उनसे हमारी ये है दरख्वास्त है, मस्जिद और मंदिर ये इंसानों का एक अकीदा है, जिनकी मोहब्बत उनसे लगी रहती है। भाई आप इसकी हिफाजत करके इंसानों के दिलों को सुख पहुंचा दीजिए, इनको नुकसान पहुंचाकर और नजरअंदाज करके किसी भी इंसान को तकलीफ देने की कोशिश न करे, और इन इबादत गाहों की हिफाजत फरमाइए। हमारे अर्थमंत्री यांच्या नावे व तात्पुरते आत्ताच नुकत्याच जे अल्पसंख्याक आयोग आहेत, प्यारे खान अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष यांच्या नावे तहसीलदार मार्फत एक निवेदन देण्यात आलेलं आहे। या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे की मुस्लिम समाजाच्या काही संबंध नसताना अतिक्रमणाच्या नावाखाली 6 किलोमीटर लांब असलेली कुसेवाडी या ठिकाणी अल्पसंख्याक व मुस्लिम समाजाच्या घराची नासधूस करण्यात आली आणि मशिदीला पाडण्याचा प्रयत्न करण्यात आला। यापूर्वी प्रशासनाला तिथल्या नागरिकांनी वेळोवेळी कल्पना देऊनही पोलीस प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या ठिकाणी दंगल घडवून आणली आणि 6 ते 7 दिवसा अगोदर काही समाजकंटकांनी त्या दर्ग्यामध्ये एक बॉम्ब ठेवून कसा उडविता येतं याचा एक डेमो केलेला आहे। त्या डेमोची कॉपी पण आम्ही सन्माननीय तहसीलदार यांच्याकडे दिलेली आहे आणि त्या निवेदनामध्ये नमूद केलेलं आहे, ज्या लोकांनी याचं नेतृत्व केलेलं आहे त्यांना त्वरित अटक करण्यात यावी, ज्या लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये जाती सलोखा व धर्म निरपेक्ष एकत्रित राहावं यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे। आणि सरकारला तुमच्या माध्यमातून आम्ही सांगू इच्छितो की तात्काळ लोकांना मदत द्या, अन्यथा मदत करण्यात नाही आली तर आम्ही संबंध महाराष्ट्रभर मुस्लिम समाजाच्या वतीने वेगळे आंदोलन करू। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा देश आहे आणि महात्मा गांधीजींनी सदैव या ठिकाणी अहिंसेचा स्वीकार केलेला आहे आणि आपला हा अखंड महाराष्ट्र यामध्ये छत्रपती शिवरायांनी असंख्य मुस्लिम मावळ्यांसह या ठिकाणी अनेक वर्षे या ठिकाणी राज्य केलेलं आहे आणि नवीन आदर्श या ठिकाणी निर्माण केलेला आहे। आणि या मुस्लिम मावळ्यामध्ये अतिशय चांगले असे पद, जवळचे पद, अगदी महाराजांचा अंगरक्षक हा सुद्धा मुस्लिमचा होता आणि महाराष्ट्राने महाराष्ट्रामध्ये सदैव छत्रपती शिवरायांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन या ठिकाणी एक स्वराज्य निर्माण केलं होतं। परंतु विशालगडमध्ये जे 4 किलोमीटर दूर गजापूर हे गाव आहे, त्या ठिकाणी या काही समाजकंटकांनी हिंसेचा स्वीकार करून या ठिकाणी जे केलेलं आहे त्याचा आम्ही पुरेपूर शब्दामध्ये या औसा नगरीमध्ये आम्ही निषेध करीत आहोत। आज तहसील कार्यालयासमोर आम्ही जे आहे विशालगड येथील जे आहे जिल्ह्यामध्ये जे घटना सरकारने त्याचे काही पाऊल उचलले नाही आणि निष्पाप लोकांचे जे आहे तिकडे घरे आणि फोडण्यात आलेली आहे, तिचा आम्ही निषेध करतो आहे आणि शासनाची आम्ही त्यांना जे आहे
5 लाख रुपये इतके त्यांना मुआवजा भेटायला पाहिजे आणि प्रशासनाने आणि शासनाने सर्व धर्माची जे आहे तर जे इबादतगाह आहे, जे मस्जिद आहे, मंदिर आहे, जे सर्वांची जी जागा आहे त्यांना सांभाळायची कोशिश केली पाहिजे आणि असे जे लोक आहेत जे शासनाला जे विरुद्ध काम करतात त्यांच्याकडे कठोर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही शासनाची विनंती करतो. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्या विशालगड गजापूर या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या मशिदीवर जाऊन काही गुंडांनी हल्ला केला आणि एवढा खतरनाक हल्ला होता की त्यांनी हातामध्ये तलवारी आणि सगळ्या काही वस्तू हातोडे हे ते घेऊन मस्जिदचं विटंबन केलं आणि मस्जिदमधल्या चांगल्या वस्तू पवित्र कुराण जाळलं आणि मस्जिदची विटंबना केली. ह्या घटनेचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो तमाम मावसाचे मुस्लिम बांधव आणि शासनाला अशी विनंती करतो की शासनाने ताबडतोब जे कोणी असे याच्या पाठीमागे त्याचा तपास लावावा आणि त्यांना अटक करावी आणि ज्यांचं नुकसान झालेलं आहे मुस्लिम समाजाच्या त्यांना सगळ्यांना भरपाई द्यावी अशी. देश महात्मा गांधींचा देश आहे आणि गांधींनी हिंसेचा स्वीकार कधीही केलेला नाही आणि त्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी मुस्लिम मावळ्यांना सोबत घेऊन या महाराष्ट्रामध्ये एक नवीन आदर्श निर्माण केला होता. परंतु काही समाजकंटकांनी गजापूर या गावामध्ये जे की विशालगडापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे आणि या गावामध्ये जी तोडफोड केलेली आहे त्याचा आम्ही या ठिकाणी पुरेपूर शब्दामध्ये निषेध करतो आणि या ठिकाणी राहणार आहे की या मदतीमध्ये शासनानं वाढ करावी आणि त्यांना या ठिकाणी जे 4 किलोमीटर अंतरावर जे विशालगडापासून गाव आहे त्या गावाला पूर्णतः संरक्षण देणं भविष्यामध्ये सुद्धा गरजेचं आहे. ही आमची प्रामुख्याने या ठिकाणी मुस्लिम समाजाच्या वतीनं मागणी आहे. ते झाले भाड्याले झाले त्याचा निषेध करतो. औसा शहर मुस्लिम बांधवांच्या वतीने आम्ही सर्व इथे निषेध करण्यासाठी ते उपस्थित आहेत. हा देश संविधानानं चालतो. हा देशात संविधान लागू आहे आणि कायदेशीर आहे. मागील 2014 नंतर या देशात मुसलमानांवर बॉम्बिंगचे हल्ले चालू झालेले आहेत. पण सरकार स्थानिक सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल या दोन्ही सरकार आमच्या या बॉम्बिंग थांबण्याचे अपयश आलेलं आहे. 14 जुलै रोजी शाहू महाराजांचे वंशज संभाजीराजेंनी आव्हान केले, चलो विशालगड आणि अतिक्रमण काढू. अतिक्रमण तिथे मुसलमानाचं नाही, अतिक्रमण एकटा मुसलमानाचं नाही, अतिक्रमण सर्व समाजा बांधवाचं अतिक्रमण आहे. तिथे 25 धार्मिक स्थळे त्यापैकी 24 मंदिरे आहेत, एक मस्जिद आहे. पण ह्या ज्या देशामध्ये जे आव्हान केले जे हिंदुत्ववादी संघटना ते गोळा झाले त्या हिंदुत्वासाठी धारदार संघटनेचे जे संभाजी भिडेची संघटना आहे ते नेहमीच असा राज्यात आपला उपरोध बसण्याचं काम करत आहेत. त्यांचे ते तिथं सैनिक आले आणि त्यांनी त्या विशालगडच्या पायाशी असलेले 4 किलोमीटर अलीकडे असलेला 4 किलोमीटर असलेल्या मुस्लिम वस्ती जे 400-500 लोकांची मुस्लिम वस्ती आहे त्या ठिकाणी भाड हल्ला केला. घरात एकटे ते बाया लहान लेकरे आणि धार्मिक मस्जिदीवर तिने हल्ला केला आणि तिथं नादूस करून या राज्यात 2 जातीमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण येत्या काही दिवसात विधानसभा आहे. लोकसभेला ज्या प्रकारे मुस्लिम समाजाने उघडून या देशात संविधान वाचवण्याचं काम केला हेच या मनुवादी संघटनेला खपला नाही म्हणून हे ते पुन्हा वाद निर्माण केला. पण याद राखा या देशात संविधानच चालेल आणि सर्व मुस्लिम बांधव इथे एकजुटीने लोकशाही ते जीवन ठेवण्याचा यापुढेही काम करण्याचा तुम्ही किती प्रयत्न करा पण या देशात संविधानच चालेल. जो ये मस्जिद है ये विशालगढ़ के अंदर जो गिरा है ईश्वर पसंदों ने, हमको इनसे सख्त से सख्त इनको सज़ा देना है क्योंकि बाद में ऐसी हिम्मत न कर सके. ये हर जगह ऐसा हो रहा है, मुसलमानों को मारा जा रहा है, मुसलमानों को काटा जा रहा है. ये सरकार इसके पीछे ये मुसलमानों के बारे में सोचना चाहिए कि मुसलमानों के बारे में क्यों हो रहा है, क्योंकि मुसलमान इस देश के हैं, इस देश में रहेंगे और इंशाल्लाह आखिर तक क़यामत तक इंशाल्लाह रहेंगे और इसी मिट्टी के अंदर हम